राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवर खासदार नरेश म्हस्केंनी सूचक ट्विट केलंय। बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेल्यांनी एकत्र यायला हवं असं खासदार नरेश म्हस्केंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। राज ठाकरे आणि शिंदेंच्या भेटीचे फोटो शेअर करत म्हस्केंनी हे ट्विट केलंय। आपण बघूयात ते ट्विटमध्ये काय म्हणतात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली। अनेकांच्या भोया उंचावल्या, अनेकांना पोटशूळही उठला। बाळासाहेबांच्या मुशीतून घडलेले दोन कार्यकर्ते हिंदुत्वाच्या विचारासाठी एकत्र यायला हवेत असं त्यांनी म्हटलं। बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी एकत्र येणार असतील तर माझ्यासारख्या तमाम शिवसैनिकांना आनंदच होईल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवरून शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलेलं आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की माझा पक्ष पळवला, माझा बाप पळवला, आता माझा भाऊ पळवला, अशा शब्दांमध्ये त्यांनी टोमणा मारलाय उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। यावर अधिक विश्लेषणासाठी आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी। पंकज, एकीकडे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकमेकांना भेटतात, त्यावर म्हस्के म्हणतात बाळासाहेबांचा वारसा पुढे नेणाऱ्यांनी एकत्र यायला हवं। मग म्हात्रेंचं ट्विट येतं की माझा पक्ष पळवला, आता माझा भाऊ पळवला। काय राजकारण कोणत्या दिशेने चाललेलं? आणि इथे एक बॅकड्रॉप लक्षात घेतला पाहिजे। निवडणुकीच्या काळात राज ठाकरे शिंदेंच्या बाबतीत थोडेसे आस्ते कदम वाटत होते बोलण्याच्या बाबतीत, तो रेफरन्स पण ताजा आहे। बोला। नक्की प्रसन्न सर, आज हे जे दोन ट्विटची तुम्ही माहिती दिली त्याच्यासोबतच उदय सामंत यांचं आजचं व्हॉट्सॲप स्टेटस जे आहे ते दुर्लक्षित करून चालणार नाही। उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचा फोटो जो आहे तो व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवला। त्यात दोघं संवाद साधताना दिसत आहेत आणि त्यात त्यांनी म्हटलं की मैत्री जपावी तर अशी की अनेकांची जळली पाहिजे। याचा अर्थ त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांना टोमणा मारलेला आहे की उद्धव ठाकरे यांची कुठेतरी जळते किंवा त्यांना त्रास होतोय राज ठाकरे आणि शिंदे एकत्र। याच्या मागचा बॅकड्रॉप जो तुम्ही मगाशी सांगितला तो महानगरपालिका असो किंवा इतर निवडणुकांच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांवरती बोलत होते, ते राज्यातल्या नेत्यांवरती बोलत होते, केंद्र सरकारवरती टीका करत होते। मात्र एकनाथ शिंदे यांच्याविषयी तुम्ही ज्याप्रमाणे शब्द वापरला आस्ते कदम, तो अतिशय योग्य शब्द आहे, कारण हलक्या पावलांनीच ते त्यांच्याशी बोलत होते असं आपण म्हणू शकतो। त्यामुळे आता निवडणुका झाल्या, निवडणुकीच्या वेळेचं राजकारण वेगळं असतं, मात्र निवडणुकीनंतर पुढच्या निवडणुका लक्षात ठेवून, त्या निवडणुकीतली समीकरणं लक्षात ठेवून काही बिंदू जे आहेत ते जोडले जातात, त्याची सुरुवात आहे का असं म्हणावं लागेल। कारण बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेले दोन नेते इथपर्यंत ठीक होतं, मात्र ते एकत्र आले तर म्हणजे आता येणाऱ्या काळात शिंदे आणि राज ठाकरे हे एकत्र येतील का अशी चर्चा आहे। का चर्चा सुरू व्हायला व्हाव्या असं पण म्हणू शकतो। उद्धव ठाकरे निवडणुकीच्या निकालानंतर कृष्णकुंजावरती जास्त गेले नाहीत, राज ठाकरे मातोश्रीवरती आले नाहीत, ना अमित ठाकरे आदित्य ठाकरे यांचा संवाद समोर आला, त्या दोघांच्या भेटीगाठी झालेल्या दिसल्या नाहीत, मिठी मारलेल्या त्या दोघांनी दिसलं नाही। म्हणजेच कुठेतरी विसंवाद नसला, संवाद थांबला नसला तरी लाईन्स ज्या आहेत संवादाच्या त्या स्लो झालेल्या आहेत हे याच्यावरून स्पष्ट होतं। आणि त्याच्यात अचानक राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेणं, रेफरन्सेस नक्कीच या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील। तुर्तास धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान कुणी कोणाला भेटावं यावर आम्ही बोलणार नाही। राज ठाकरे आणि शिंदेंच्या भेटीवर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली। शिंदेंनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, आमचं भांडण कायम राहणार असे राऊत म्हणाले। त्यांना प्रश्न विचारला, त्यांचे प्रश्नाचे उत्तर मी कसा देऊ, पण मी इतकं सांगू शकतो, मी काय झालं, कोण कोणाला भेटलं ते काय आम्ही काय हेरगिरी करत नाही, तुमच्या माध्यमातूनच आम्हाला कळतं। इथे कोणी कोणाला भेटण्यावरती बंधनं नाहीत, पण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरुद्ध आमचं टोकाचं भांडण आहे। जे नंदनवन तुम्ही सांगताय ते शिवसेनेच्या चोरीतून आणि धनुष्यबाणातून चोरीतून निर्माण झालेलं नंदनवन, एवढंच मी सांगतो। बाकी कोणी कोणाला भेटावं यासाठी काय भारतीय संविधानामध्ये आणि कायद्याने काय बंधनं कोणाला घातलेली नाहीत ना। मी माझी भूमिका सांगतो, आमची भूमिका सांगतो, आमचे भांडण आहे आणि ते राहणार।